नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, माझ्याकडे हा एक मेसेज आला. तुम्ही तर देवाघरी जाणार आहात. तुम्ही तर इथे देव बघाल. तुम्ही तर देवाघरी जाणार आहात. तुम्ही तर तिथे देव बघाल. पण मला तुमच्या देव बघायचा आहे, माणुसकीचा देव बघायचा. तुमचे रोजचे येणारे संदेश आता बंद होणार आहे. तुमची केव्हा नेहमीच आठवण येईल. देवाघरी गेलं की मला वरून एखादा संदेश नक्की पाठवा. माझा प्रश्न आहे, देव आहे की नाही? लिहायचं खूप आहे. भेटू, प्रत्यक्षात बोलू. पहा मंडळी, या भाऊनं केवढा सुंदर मेसेज मला पाठवला. पहिल्या गोष्टीचं उत्तर आहे, तुम्ही तर देवाघरी जात आहात. अहो, मी सध्या देव लोकातच राहत आहे. एवढं हे जग सुंदर आहे. आणि इथे मी सगळ्यामध्ये देव पाहतो. आणि माझ्यात देव बघायचा की नाही, माझ्यात माणुसकी आहे का नाही, हे ज्यानं त्यानं ठरवावं. तुमचे रोजचे येणारे संदेश आता बंद होणार आहेत. नाही मित्रा, माझे संदेश बंद होणार नाही. कारण मी लोकांचं चांगलं चाहतो, बरं चाहतो. जे का रंजले गांजले त्याशे म्हणे जो आपुले, हे माझं तत्व. तुमची तेव्हा नेहमीच आठवण येईल. नक्की आजही आठवण येते तुम्हाला. देवाघरी गेलं की मला वरून एखादा संदेश नक्की द्याल. अहो, मी सध्या देव लोकातच आहे. माझी रोजची संदेश तुम्हालाच मिळून आले. कशाला उद्याची बात, आजची बात करा की. माझा एक प्रश्न आहे, देव आहे की नाही? मित्रा, जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि या दृष्टीला जवळजवळ 300 डिग्रीज अँगल आहेत. म्हणून ज्या कोणत्या अँगलनं तुम्ही पाहाल त्या अँगलमध्ये तुमच्या मनात भाव असेल, जी श्रद्धा असेल, ते तुम्हाला जाणवेल. माझ्या बोलण्याचा अर्थ काय? जशी दृष्टी तशी सृष्टी. तुमची श्रद्धा असेल देव आहे, आहे. श्रद्धा नसेल नाही. पण मित्रा, हा देव शोधायचा कसा करता? इथे भारतामध्ये 135 कोटी देव आहेत. त्याच्यामध्ये तू देव काढी पाहा. असो मंडळींनो, फक्त एक लक्षात घ्या, देव आहे नाही, देव आहे नाही, हा जो प्रश्न आहे, एकमेकाला हिणावण्याचा प्रश्न आहे. तो काढून टाका. खरोखर तुमच्या मनात भाव असेल तर नक्कीच तुम्हाला देव दिसेल. आणि तुमच्यात भाव नसेल, दिसणार नाही. थोडक्यामध्ये जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही जसा चष्मा लावला असेल तशा गोष्टी तुम्हाला दिसतील. अहो, हा निसर्ग परमेश्वराची करणी अतिशय अनंत आहे. कुणालाही समजली नाही. ज्याला जे पाहिजे ते तो तसा चष्मा लावून या जगात पाहू शकतो. मला वाटतं पटलं असेल तर मान्य करा, नसेल तर माफ करा. पण सध्या मी देव लोकातच आहे. आणि तुमच्या डोक्यात कोणता देव आहे, लोक आहे, मला माहिती. आणि तुम्ही सर्व देव माझ्यासाठी आहे. देव म्हणजे काय? देणारा. मंडळी, रोज तुम्ही मला भरपूर प्रेम देत आहे, भरभरून प्रेम देत आहे. मग तुम्ही देव नाही तर कोण आहे? यू आर गॉड. आणि असे भलते सलते विचार डोक्यात आणू नका. या भूतलावर भारत मातेसाठी करण्यासारखं भक्कम काम आहे. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब.